नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विशाल आणि आज आहे मी वर्धा मेंगा सावंगी दवाखाना आहे ना, तिथे माझ्या मामाचा मुलगा ॲडमिट आहे, तर त्यांना बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मेगा सावंगी दवाखाना कसा आहे आणि कसं जायचं ते. तर आता जे आहे ना, मी वर्धा बसस्टँडला आहे. तर इथून पण बसेस वगैरे जात येतात आणि बाहेरून नाही का रिक्षा पण जात येतात. बाहेरून रिक्षा 20 रुपये घेऊन जात येतात. इथून बसला वगैरे खूप टाईम लागतो वगैरे 15-20 मिनिटांनी. बाहेरून रिक्षा आहे ना, ही 5-5 मिनिटाला रिक्षा आहे, 2-2 मिनिटाला रिक्षा आहे. जसे 4 माणसं बसले की ती रिक्षा घेऊन जाणार तुम्हाला डायरेक्ट मेगा सावंगीला सोडणार नेऊन. तर मी आता रिक्षानेच जाणार आहे. मी तिकडून बसनं आलेलो आहे, पण आता इथून मी रिक्षा करून जात आहे. हे बघा बाहेर फ्रूट्स वगैरे लागलेले आहेत, सगळे दुकानं वगैरे आहेत. तर तुम्हाला कोण नातेवाईक वगैरे असेल तर तुम्ही इथून घेऊ जाऊ शकता, पण असं पण खायला पण घेऊ शकता. हे बघा हे समोरचं आहे ना, हे रिक्षा स्टँड आहे, तिकडे जाते. हे बघा ते विचारत आहे चला येता का. हे बघा असे बसून घेऊन जातात ते लोक. आणि रिक्षामध्ये बसलेलो आहे. बघा हे रिक्षामधून व्हिडिओ बनवत आहे. समोर पंप वगैरे आहे, पेट्रोल पंप वगैरे. त्या मला खूप पाऊस पण चालू होता मेगा सावंगीमध्ये. हे बघा तुम्हाला रिक्षाच्या ग्लासवरती पण दिसत असेल बघा, आरशावरती पाणी वगैरे. तर खूप पाऊस वगैरे होता तिथे. तरी हळूहळू आमची रिक्षा चालली पुढे. हे बघा तर काय बरोबर तो कॅमेरा पण मला धरता आला नाही, कारण हे पाऊस वगैरे आणि समोरच्या गाड्या पण येत होत्या. ते थोडं पाणी पण उडत होतं अंगावरती. हे बघा हे तिथे रिक्षा पॉईंटला उतरल्यानंतर हे बघा तिथून चालत जायचं आपण. आणि हे आहे दत्ता मेंगे. हे जे त्यांचे स्टुडंट वगैरे आहेत ना, ते शिकायला वगैरे हॉस्टेल वगैरे ते तिथेच आहे. आणि हे बघा साईडला, लेफ्ट साईडला, राईट साईडला पूर्ण कॅन्टीन वगैरे आहेत. तुम्ही इथं नाश्ता वगैरे करू शकता. इथे जेवण पण राहतं. 20 रुपयामध्ये थाली असते. एक योजना आहे तिथे कोणीतरी ठेवलेली, ती 20 रुपयामध्ये थाली पण देते. पण तुम्हाला बाहेर पण जेवायचं असेल तर 70 रुपयामध्ये जेवण भेटेल. हे बघा हे सगळे दुकानं वगैरे आहेत, दिसतंय का तुम्हाला. नाश्ता वगैरे, मेडिकल वगैरे सगळं भेटतं. 24 तास सगळं चालू असतं. कधी पण येऊन तुम्ही नाश्ता वगैरे, जेवण वगैरे करू शकता तुम्ही. हे बघा आणि जे लेफ्ट साईडला आहे ते हॉस्टेल आहे त्यांचं, आणि राईट साईडला हे दवाखाना आहे. हे बघा हे त्यांचं फ्रंट गेट आहे, पुढचं गेट. हे बघा स्टुडंट वगैरे समोर राहतात आणि इथेच वगैरे येतात ते प्रॅक्टिसला वगैरे. आम्ही आतमध्ये आलेलो आहे. हे ॲम्ब्युलन्स वगैरे आहेत, हे व्हॅन वगैरे. एवढे टॉवरची बिल्डिंग आहे बघा. हे बघा टॉवरची बिल्डिंग आहे. हे व्हॅन वगैरे आहेत बघा. आणि समोर जे आहे ना मेडिकल वगैरे आहे, यांचंच आहे. मेडिकल वगैरे तुम्हाला गोळ्या वगैरे तिथून भेटतील. हे बघा आणि तुम्हाला जी योजना वगैरे पाहिजे असेल ना, ती योजना पण इथेच आहे. तुम्ही इथेच तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे आणून इथेच तुम्ही योजनेचा पण लाभ घेऊ शकता. तर कोणी ती 5 लाखाची जर विमा योजना नाही बनवली तर इथं पण आहे ती फॅसिलिटी. त्यांचे ऑफिस वगैरे आहे तिथेच खाली असतात. ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असतं, इथं पण आहेत. हे बघा हे दवाखाना आतमधले व्ह्यू बघा कशा आहेत. खूप चांगला वगैरे स्वच्छ वगैरे आहे दवाखाना. हे बघा लिफ्ट वगैरे आहेत. हे रिसेप्शन आहे, तिथं पेशंटचे नातेवाईक वगैरे थांबू शकता. हे लिफ्ट आहेत इथून वरती जाण्यासाठी. हे बघा तर आपण आपण चालत जाऊया वरती. हे बघा इकडून चालत वगैरे. या साईडला थोडं काम पण चालू होतं त्यांचं. बघा इकडे लेफ्ट साईडला काम पण चालू आहे, ते झाकून त्यांचं काम चालू आहे इथे. आणि हे बघा हे खूप मोठा स्पेस आहे, की एवढा मोठा आहे ना की इकडे आम्हाला 4-5 माणसं असं जाऊ शकतात. तर आपण आता वर जात आहे. हे बघा सगळं खूप मोठा स्पेस आहे. सीड्या वगैरे काही नाही, असं चालत जायला लागते. आम्ही पहिल्या फ्लोअरला आलेलो आहे. ते दिसतात का तुम्हाला खाली ॲम्ब्युलन्स वगैरे, तिथून आपण जस्ट चालत वगैरे आलेलो आहे. हे बघा हे वायरिंग वगैरे खूप चांगलं आहे. स्वच्छता वगैरे दवाखान्यामध्ये पूर्ण त्यांनी नाही का याच्यावरती म्हणजे खूप चांगलं ठेवलेलं आहे. त्यांनी मेंटेनन्स केलेलं आहे, याच्यावरती लक्ष दिलेलं आहे. हे बघा आतमधला स्पेस वगैरे आहे, कुठेच कचरा वगैरे काहीच नाही. हे बघा आता मी आलेलो आहे दुसऱ्या फ्लोअरला आणि आम्हाला जायचं आहे 3ऱ्या फ्लोअरला. हे बघा हे पण माझ्यासोबत इथं आहे. हे बघा याचं नाव आहे धम्मपाल खंदारे. धम्मपाल खंदारे साप्तीचं आहे, साप्ती तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. हे बघा तो पण इथं आहे. तो मला दाखवत आहे इकडे आहे म्हणून. हे बघा जे आहे आता आम्ही तिथं पोहोचलेलो आहे. हे बघा हे आहे आमचं फ्लोअर. हे बघा इथे दाखवलेलं आहे तुम्हाला झूम करून 3rd फ्लोअर वगैरे. तर मी आता डायरेक्ट नाही का हे बघा हे स्पेस वगैरे आहे इकडे पण. हे बघा इकडे वरती पण आहे स्पेस वगैरे, ते पण तुम्हाला चालून दाखवत आहे. एक फ्लोअरवरती जात आहे मी. चला बोललो दाखवून टाकूया, एकदाच व्हिडिओ बनवूया पूर्ण. हे बघा
पेशंटला वगैरे येण्याची सुविधा, जाण्याची सुविधा, व्हीलचेअर वगैरे सगळं अवेलेबल आहे इथे. आणि हे आम्ही आलेलो आहे टॉप फ्लोअरला. तर इथे पण तुम्हाला दाखवतो पेशंटची राहण्याची वगैरे, झोपण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे, कसं काय आहे, सगळं समोर दाखवणार आहे बघा. हे बघा, इथून ही ICU वार्ड आहे. हे बघा, आम्ही आलेलो आहे इकडे. हे समोरचं ना, हे बघा, हे ICU वार्डात आलेलं आहे. हे ICU वार्ड आहे. हे बघा, त्यांनी सांगितलं की टायमिंग आहे, त्या टायमानुसार तुम्हाला आतमध्ये जायला लागेल. ते आपण बघितलेलं आहे. खालती वगैरे त्यांचं जे आहे ते खालती पण आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. तर खालती राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. हे बघा, आणि आम्ही आता वरती आहे, तर वरती पण राहण्याची व्यवस्था आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, साफसफाई चालू आहे. हे जे वॉशरूम आहेत समोरचे, फर्स्टवाला लेडीजचा आहे, सेकंडवाला जेंट्सचा आहे. पाणी वगैरे आहे. हे बघा, इथे आम्ही झोपतो. हे दिसतं का तुम्हाला स्पेस? इथं आपलं सामान वगैरे ठेवू शकतो. हे चार्जर पॉईंट आहेत. आणि जर रात्री सगळेजण कोण कुठे पण झोपतं. हे फॅन्स वगैरे आहेत, मोठे मोठे फॅन्स आहेत, TV आहेत, चार्जर पॉईंट दिलेले आहेत. हे बघा, सध्या आता बसलेले आहेत. हे बघा, दिसतं काय? हे बघा, कोण कोण आराम पण करत आहे. आणि असंच खालती पण आहे, पण खालती आता वेगळं डिपार्टमेंट आहे. ते खालचं मला माहीत नाही. वरती ICU आहे. हे बघा, हे खालती आहे, चालू आहे. इकडं लेफ्ट साईडला काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे वॉशरूम वगैरे आहे, पाण्याची वगैरे व्यवस्था आहे. इथे ॲक्वा पाणी आहे. हे वॉशरूम वगैरे आहे जेंट्सचं. इथे वॉशरूम. आणि ते हे पेशंट आहे, माझ्या मामाचा मुलगा. त्याला कावीळ झालेला आहे बघा. तर त्याचा एक शूट केला. असा ICUमध्ये घेऊ शकत नाही, पण मी एक घेतला त्याचा व्हिडिओ. हे बघा, तर तो व्हेंटिलेटरवरती आहे. तर त्याला बोलू मला असं हात वगैरे दे, असा थंब वगैरे कर. चला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. कुठला पण आजार वगैरे, ताप वगैरे असेल तर लवकर दवाखान्यामध्ये जा. ओके.